तेरणा ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजवरून राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये चांगलीच झोपली। तेरणा हॉस्पिटलमध्ये 16 रुग्णांवर 138 प्रकारच्या कोणत्या शस्त्रक्रिया झाल्या असा सवाल ओमराजे निंबाळकरांनी विचारले। तर तेरणा हॉस्पिटलला 18 कोटी 23 लाख रुपये शासनाकडून घेतले आणि मोफत उपचार देत असल्याचा दावा केलाय असं ओमराजे म्हणतात। तर ओमराजे निंबाळकर खोटी माहिती देत आहेत असं राणा जगजितसिंहांनी म्हटलंय। फौजदारी कारवाई केली जाईल, राणा जगजितसिंहांनी हा इशारा दिलाय। 1,50,750 इतके पैसे शासनाकडनं त्या ठिकाणी घेतले गेले तेरणा हॉस्पिटलला। आता गंमत खरी पुढे आहे भैया, 2013 मध्ये 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया। गंमत बघा, आता तुम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री होता, 16 पेशंटचं 138 वेळेस काय खोल फिटिंग केलंय? खरंच ती 16 पेशंट इथं आणून दाखवणं गरजेचं आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील, राणा पाटील आणि अर्चना पाटील यांच्या मेडिकल हॉस्पिटलनं नेरूळच्या 18 कोटी 23 लाख 71,248 रुपये शासनाकडून घेतलेत आणि हे आपल्याला उपकाराची भाषा करते की तुला फुकट तपासलं। विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करतायत, हे अतिशय हीन दर्जाचं राजकारण आहे। खोटी माहिती, अर्धवट माहिती द्यायची, दिशाभूल करायची आणि या बाबतीमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे, फौजदारी कारवाई करणं गरजेचं आहे, ती कारवाई जी आहे ती इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या केली जाईल। परंतु हे खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो आता महायुती काही ऐकून घेणार नाही। खोटं बोलणं, नाटकी बोलणं, बोलबच्चनगिरी ही जी आहे ती आता चालवून घेतली जाणार नाही।